या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मागील 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या सोलापूर महानगरपालिकेला अखेर लोकनियुक्त स्थायी समिती सभापती मिळणार आहे। येत्या 6 मार्च रोजी या पदासाठी निवडणूक होणार असून सत्ताधारी भाजपमध्ये आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सभापती निवडीत लिंगायत कार्ड की शहर उत्तरचा मान हे लवकरच स्पष्ट होईल। यामुळे तब्बल 8 वर्षांच्या खंडानंतर महानगरपालिकेला लोकनियुक्त सभापती मिळणार आहे। भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती भाजपचाच होणार हे निश्चित आहे। निवडीमध्ये जातीय समीकरणे आणि राजकीय गटातटांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे। भाजपने यापूर्वी महापौर आणि सभागृह नेते पदासाठी ओबीसी तर उपमहापौर पदासाठी मराठा कार्ड वापरले होते, त्यामुळे आता लिंगायत समाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। लिंगायत समाज रणजिता चाकोते किंवा अविनाश पाटील, शहर उत्तर गट बिज्जू प्रधाने, राजकुमार पाटील, अमर पुदाले किंवा गणेश वानकर, दिलीप माने गट जयकुमार माने। निवडीचे वेळापत्रक याप्रमाणे 4 मार्च सकाळी 11 ते 1:30 नामनिर्देशन पत्र दाखल करणे, 6 मार्च सकाळी 11 वाजेपर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक होणार। नवनिर्वाचित सभापती आणि समितीला सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे बजेट तयार करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे। गेल्या 4 वर्षांपासून प्रशासक बजेट मांडत होते, आता लोकप्रतिनिधींना शहराच्या विकासाचा आराखडा मांडण्याची संधी मिळणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।